नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता ब्लॉग्स साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सुंदरसा असा लेख आहे. माणसं ओळखणं सर्वात कठीण गोष्ट आहे. आयुष्यातली जर सर्वात कठीण गोष्ट जर कोणती जी आहे तर ती कोणती आहे? आयुष्यातील माणसं ओळखणं. कारण की काय असतं, हा मुकुंद कुलकर्णी यांचा लेख आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला याचे अनुभव आलेले आहेत का हे नक्की बघा आणि जर आले असतील तर ते नक्की शेअर कमेंट करा आणि कमेंट केल्याच्या नंतर खाली सांगा की हो आलेले आहेत. माणूस जसा दिसतो तसा खरंच कधी असतो का? माणूस जसा दिसतो तसा कधी खरंच असतो का? तर माझं उत्तर राहील नाही. उत्तर राहील नाही. का? त्याची उदाहरणं ह्या लेखामध्ये दिलेली आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. हे एक शाश्वत सत्य आहे की जे मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनुभवायला मिळतं. कारण की आयुष्यातलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे वरवरचं हास्य, गोड बोलणं आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या मागे दडलेले खरे विचार, त्यांचा हेतू, त्यांचा स्वार्थ ओळखणं हे खूप आपल्याला जड जातं. मानवी मन हे एक गूढ कोडं आहे आणि ते उलगडणं म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ शोधणं आहे. पहिली गोष्ट सांगते तुम्हाला. पहिली गोष्ट सांगते की सामाजिक जीवनातील गुंतागुंत आणि मुखवट्याची दुनिया. आजकाल सामाजिक स्तरावर व्यक्ती अनेक भूमिका साकारतो, जगतो आणि स्वतःची एक सामाजिक प्रतिमा तयार करतो. म्हणजे सोशल पर्सन स्वतःचा तयार करतो. ही प्रतिमा त्याला समाजात स्वीकारण्यासाठी तो स्वतः बनवतो आणि त्याचे स्थान तो सुरक्षित तयार करतो. यामुळे सामाजिक वर्तन हे अनेकदा नैसर्गिक नसतं तर ज्या त्या परिस्थितीजन्य विचारांवर अवलंबून असतं. त्यातला एक भाग म्हणजे नातेसंबंधातील द्वंद्व. मानवी नातेसंबंध म्हणजे ते रक्ताचे असो, नातेवाईक किंवा निवडीचे मित्रमंडळी असो, ते प्रेम किंवा आपुलकीचे हे केंद्र असतं आणि त्याची अपेक्षा हे हेवे दावे आणि हे स्वार्थ त्याच्यामध्ये हे दडलेले असतात. नातेवाईकांचं उदाहरण घ्या. रक्ताचे नाते असून सुद्धा मालमत्ता किंवा ईर्ष्यापोटी अंतर्गत कलह होतो आणि कलह निर्माण होतात आणि वरवर मदतगार वाटणारी व्यक्ती सुद्धा पडद्याआड तुमची प्रगती खुपसू शकते. कारण की संकट काळामध्ये कोण सोबत उभा राहतो आणि कोण केवळ सहानुभूती दर्शवतो ही कसोटी रक्ताच्या नात्यामध्ये फार महत्वाची असते. आता मित्रांचं घ्या. मित्रांचं म्हटलं तर विश्वासांवर आधारित असते. मैत्री ही विश्वासांवर आधारित असते. सुखदुःखाचा सोबती म्हणवणारा मित्र कधी आस्तीन का साप निघेल हे आपल्याला सांगता येत नाही. काही जण केवळ फायद्यासाठी जोडले जातात तर काही स्वार्थ साधला की आपले दूर होऊन जातात. ह्या वेळेनुसार बदलणारा स्वार्थ ओळखणे हे आपल्याला कठीण जातं. दुसरी गोष्ट, व्यावसायिक आणि सार्वजनिक मुखवटे. नोकरी, व्यवसाय आणि सार्वजनिक जीवनामध्ये मुखवट्याचा वापर अधिक तीव्र होतो. इथे प्रत्येक जण आपली भूमिका जगत असतो. सहकार्य आणि बॉस यांचा फरक बघा. कामाच्या ठिकाणी स्पर्धा असतात, प्रमोशन असतात आणि अधिकाराची लालसा यामुळे खरे चेहरे आपल्याला दिसत असतात. समोर कामाचे कौतुक करणारे आपले सहकारी संधी येतात समोर आणि तेच पुढे चालून तुमचे पाय ओढणारे सुद्धा तेच तयार असतात. कामापुरते संबंध ठेवणारी व्यक्ती आणि खरी हितचिंतक यातला फरक अनुभव आणि हा आपल्याला वेळ आणि परिस्थितीच आपल्याला स्पष्ट करायला लावते आणि आपल्या डोळ्यासमोर ती दिसून येते. सार्वजनिक जीवन, राजकारण आणि सामाजिक संस्थांमध्ये लोक स्वतःची प्रतिमा समाजसेवक आणि निस्वार्थी नेता म्हणून तयार करतात. काय करतात? निस्वार्थी नेता. त्याचे प्रभावी बोलणं केवळ देखावा असतो. ज्याप्रमाणे सत्ता, पैसा किंवा प्रसिद्धीचे खरे उद्दिष्ट दडलेले असते, त्या देखाव्यातला प्रामाणिकपणा ओळखणे सामान्य लोकांसाठी सर्वात धोकादायक आणि जवळजवळ अशक्य काम असतं.
दुसरी गोष्ट मानसिक दृष्टिकोन. मनाच्या खोल दऱ्या. मानसिक दृष्टिकोन म्हणजे काय? मनातल्या खोल दऱ्या. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास माणूस जसा दिसतो तसा नसतो. याचे मूळ मानवी मनाच्या जटिल रचनेमध्ये दडलेले असते. कारण की कालयुग या मानसशास्त्राने याला पर्सोना आणि शॅडो या संकल्पनेतून त्यांना स्पष्ट केलेले आहे. पर्सोना म्हणजे काय? द सोशल मास्क. म्हणजे सोशल मास्क हे आपले ते रूप आहे की जे आपण जगासमोर दाखवतो आणि सभ्य, यशस्वी आणि समाजमान्य. पण हा मुखवटा आपल्याला सामाजिक स्वीकार मिळवून देतो, पण तो आपला खरंच स्वभाव असतो का? तो आपला खरंच स्वभाव तशापैकी असतो का? तर नसतो. दुसरा शॅडो, द हिडन सेल्फ. यात व्यक्तीच्या अस्वीकृत इच्छा, नैतिक संकोच, मत्सर, भीती आणि नकारात्मक विचार हे दडलेले असतात. हे पैलू जे असतात ना, ते इतरांपासून नाही तर आपण स्वतःपासूनच ते बनवलेले असतात आणि ते लपवून सुद्धा आपण स्वतःच ठेवतो. अवचेतन आणि आत्मरक्षण. अवचेतनाच्या दडलेल्या त्या भावनांवर, वर्तनांवर अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. अनेक व्यक्ती आत्मसंरक्षणासाठी खोटं सुद्धा बोलतो, भीती लपवण्यासाठी आक्रमण सुद्धा दाखवतो, दुर्बलता झाकण्यासाठी आत्मविश्वास असण्याचं नाटक सुद्धा करतो. ह्या प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या बोलण्यामध्ये, कृतीमध्ये विरोध निर्माण होतो आणि आपण दुसऱ्या व्यक्तीचे बाहेरचे आवरण हे पाहत असतो आणि गुंतागुंतीच्या अंतरंगामध्ये आपल्याला त्याचा अंदाज नसतो. माणूस ओळखणं का बरं कठीण आहे? कारण की याची प्रमुख कारण म्हणजे स्वार्थ. स्वार्थ म्हणजे काय? सेल्फ इंटरेस्ट. स्वार्थ पूर्ण होत असेल तोपर्यंत माणूस चांगलं वागतो आणि त्याची सीमा संपताच त्याचं वागणं तो बदलतो. कारण की व्यक्तीच्या कृतीमागील खरी प्रेरणा म्हणजेच खरा मोटिव्ह हा तो लपवून ठेवलेला असतो. परिस्थितीनुसार बदल. आर्थिक स्थिती, पद आणि सत्ता बदलल्यास सामाजिक स्थान आणि त्यामुळे स्वभाव हा त्याचा पूर्णपणे बदलतो. परिस्थितीनुसार तो पूर्णपणे बदलतो. जुन्या असुरक्षितता आणि महत्वाकांक्षा नव्याने उफाळून येतात. अपूर्ण माहिती. आपण व्यक्तीच्या आयुष्याचा एक छोटासा जर भाग पाहतो ज्यामुळे तिच्याबद्दल मत अपूर्ण आपल्याला माहिती असतं आणि त्या व्यक्तीचे संपूर्ण चारित्र्य न समजता फक्त बाह्य वर्तनावर निष्कर्ष आपण काढतो, त्याला म्हणतात अपूर्ण माहिती. माणसाला ओळखायचं कसं बरं? ओळखायचं कसं माणसाला? तर माणूस ओळखणं हे कठीण असले तरी अशक्य अजिबात नाहीये. कारण की हे एक सतत चालणारं शिकण्याची प्रक्रिया आहे. जशी आपल्यासमोर माणसं येतात तसं आपण त्यांना शिकत असतो. बाह्य रूपावरून किंवा गोड बोलण्यावरून विश्वास न ठेवता विश्लेषण आणि निरीक्षण करून ते आपण ठरवायचं. महत्वाचं ते ठरतं की आपण कोणता माणूस कसा आहे ते. कृतीचं निरीक्षण कसं करायचं? तर बोलण्यापेक्षा कृती काय करतोय तो, कृती काय त्याची सिद्ध करून दाखवते आपल्याला, यावर आपण लक्ष द्यायचं आणि ह्या स्वभावाची ती खरी परीक्षा असते. संकटकाळी साथ. संकटकाळी म्हणजे तुमच्या वाईट काळामध्ये गरजेच्या वेळी कुणी जर खंबीरपणे जर तुमच्या पाठी उभं राहिलं तर संकटामध्ये त्यांचे मुखवटे पुरेपूर गळून पडतात आणि आपला माणूस कोण आहे तो आपल्याला कळतो. इतरांशी वागणूक. ती व्यक्ती तुमच्यापेक्षा कमी असलेल्या किंवा दुर्बल लोकांसोबत कशी वागते यावरून तिचा खरा स्वभाव ओळखता येतो. शक्तिहीन व्यक्तीचे वागणे हे खरे चारित्र्य खरंच दर्शवतं. वेळ द्यायचा. वेळ कसा द्यायचा माणसांना? वेळ द्या म्हणतात माणसांना. कसा वेळ द्यायचा? विश्वास लगेच कसा टाकायचा? तर कोणत्याही व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी तिला ओळखण्यासाठी पुरेसा हा वेळ द्यावाच लागतो. कारण की अनुभवाने आपल्याला शहाणपण हे नक्कीच येतं. आयुष्यात माणसं ओळखण्याची ही प्रक्रिया क्लेशदायक आणि वेळखाऊ असली तरी हे अनुभव आपल्याला अधिक शहाणं बनवतं, वास्तववादी बनवतं आणि परिपक्व बनवतं. प्रत्येक अनुभव हा आपल्याला एक नवा धडा शिकवून जातो. कारण की या धड्यामध्ये असतं ते जीवनाच्या गूढ कोड्याला एक उलगडण्यासाठी सक्षम बनवलं जातं. एक वाचकाची टिप्पणी आली होती.
त्यामध्ये असं दिलंय की कुटुंबातील नात्यात जसे पती पत्नी, मुलं, आई वडील, भाऊ बहीण, चुलता चुलते, पुतना पुतणी, सासू सासरे इत्यादी अति जवळच्या प्रारब्धाने आम्हीच मागून घेतलेल्या नात्यांना समोरच्या व्यक्ती कशीही वागत असली तरीही आपण आपलं प्रारब्ध ओळखून वर्तमानात प्रत्यक्ष क्षणी दिव्य गुण आणि धर्म धारण करूनच वागायचं असतं, कारण की आपली ती कर्मबंधने पवित्र व सैल होतील म्हणून. पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी हे सूत्र ध्यानात ठेवून समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागते, यापेक्षा मी प्रत्यक्षाने त्यांच्याशी कसा वागतो याला सजगता आणि प्राथमिकता स्वतःहून दिली गेली पाहिजे. हे गणित जरा कठीण असतं, पण अशक्य हे नक्कीच नसतं, कारण की आध्यात्मिक समज आणि निर्माण करून ठेवलेली प्रॅक्टिस यामध्ये ह्या गुंतागुंतीच्या जीवनामध्ये करायला हवे ते फक्त आपल्या जीवनाचा स्वतःचा हेतूच असतो. त्यामुळे माणसं ओळखायला शिका. लेख कसा वाटला नक्की सांगा. आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आणि परत एकदा सांगेन, माणसं ओळखायला शिका तुमच्यानुसार, तुमच्या आवडीची आणि तुमच्या अनुसरून. श्री स्वामी समर्थ.